हाय, हॅलो, नमस्कार. तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दाखवत आहे मस्त असे उपवासाचे साबुदाणा वडे. तर पहा, मी इथे घेतलेले आहे भिजवलेला साबुदाणा. साबुदाणा मी 2 ते 3 तास भिजत ठेवला होता. आपण जेवढं खिचडीला पाणी टाकतो त्याच्यापेक्षा थोडं जास्त पाणी टाकायचं आहे, कारण की आपल्याला वडे करायचे आहेत. ते जास्त लूज झाले साबुदाणे तरी चालेल. तर त्याच्यानंतर घेतलेला आहे उकडलेला बटाटा. बटाटे मी इथे घेतले आहे 5 ते 6 आणि छान उकडून घेतलेत. एक वेळ जास्त उकडले तरी चालेल, पण कच्चे ठेवू नका. आणि मॅशरनी ते मॅश करून घेतलेत. त्याच्यानंतर टाकलेला आहे मिरचीचा ठेचा. 7 ते 8 मिरची बारीक करून घेतली आहे आणि त्यातच जिरं टाकलं होतं, छान बारीक करून घेतलं आहे, ते टाकलेलं आहे. त्याच्यानंतर टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे. एकसारखं एकजीव करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर आपल्याला हाताला तेल लावून त्याचे वडे थापून घ्यायचे. तर पहा, मी इथे व्यवस्थित हाताला सर्व तेल चोळून घेतलेलं आहे. आणि मग आपल्याला थोडं थोडं घेऊन, जसं आपण वड्यापावच्या वड्यासाठी घेतो तेवढंच पीठ आपल्याला घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं हातावरती वडे थापून घ्यायचे. ते तुम्ही पाहू शकता, मी अशा पद्धतीने वडे थापून घेते आहे. म्हणजे कडेला थोडं पातळ करायचं आहे आणि मध्ये जाडसर ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने मी सर्व वडे आधी करून घेते आहे, कारण की एकदा तेल तापलं की पटापट वडे तळून होतात, तळायला वेळ लागत नाही. त्याच्यामुळे आधी थोडेफार मी करून घेते आहे आणि मग तळता तळता बाकीचे करणार आहे. सो तुम्ही पाहू शकता, इथे मी जवळजवळ 12 ते 15 वडे थापून घेतलेले आहेत. आणि कढईत तेल तापायला ठेवते आहे. तेलसुद्धा जास्त तापू द्यायचं नाही आहे, म्हणजे एकदम मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. आणि स्टार्टिंगला सुद्धा तेल जास्त तापलेलं असेल तर वडे बाहेरून फक्त तळले जातात आणि आतून कच्चे राहतात. त्याच्यामुळे तेल जास्त तापून द्यायचं नाही आहे. थोडंसं टाकून बघायचं आहे, ते जर वरती येत असेल पीठ, त्याच स्टेजला आपल्याला टाकायचे आहेत वडे. तर तुम्ही पाहू शकता, वडे असे वरती आलेले आहेत. त्यावेळेस आपल्याला ते पलटी करायचे आहेत आणि व्यवस्थित लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. आतून व्यवस्थित झाले आणि थोडेसे ब्राऊन कलर झाला, ब्राऊन कलर आला की मग आपल्याला हे वडे काढून घ्यायचे आहेत. तुम्ही दह्याच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याची जी आमटी असते खिचडीसोबत करतो त्यासोबत तुम्ही खाऊ शकता. खूप टेस्टी लागतात आणि ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा. तर रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.